सह्याद्री आदिवासी मराठा ठाकर समाजाचा राज्यस्तरीय 19वा वर्धापन दिन मेळावा संपन्न। सह्याद्री आदिवासी मराठा ठाकर समाजाचा राज्यस्तरीय 19वा वर्धापन दिन व आदिवासी जनजागृती मेळावा शनिवारी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामधील झाप शिवाजीनगर येथे राज्याचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या अध्यक्षतेखाली 8000 समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, विक्रमगड विधानसभा आमदार सुनील भाऊ भुसारा, बोईसर विधानसभा आमदार राजेश पाटील, माजी आमदार पांडुरंग गांगड यांची प्रमुख उपस्थिती लाभली। दरम्यान या कार्यक्रमात आदिवासी ठाकूर समाजाच्या पारंपरिक चालीरीती संस्कृतीवर चर्चा करण्यात आली। पेसा नोकर भरती प्रक्रिया, समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी फंडिंग जमा करणे यावर चर्चा झाली। धनगरांना आदिवासी समाजात आरक्षण देऊ नये असा एकमुखाने ठराव करण्यात आला। तर वाडा तालुका ठाकूर समाजाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यात प्रकाश शेलार यांची वाडा तालुका अध्यक्षपदी निवड तर चंद्रकांत दुधवाडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करताना ढोल नाच, मोरघा नाच, दपटी नाच, कांबड नाच सादर करून कलाकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी प्रोत्साहन म्हणून पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी एका नृत्याला रोख रकमेचे बक्षीस दिले। कार्यक्रमस्थळी समाज बांधवांसाठी अतिशय चोख व्यवस्था करण्यात आली होती। कार्यक्रमाचे नियोजन जव्हार तालुका अध्यक्ष तथा झाप ग्रामपंचायतचे सरपंच एकनाथ दरोडा आणि विविध पदाधिकाऱ्यांनी केले। यावेळी राज्याचे उपाध्यक्ष सोमनाथ मेंगाळ, सभापती विजया लहारे, सभापती प्रदीप वाघ, जिल्हा परिषद सदस्य कावची ठाकरे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष जानू हिरवे तर राज्यातील अनेक पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच सदस्य व मोठ्या संख्येने समाज बांधव हा राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झाला होता। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी सौरभ कांबडी, पालघर।